त्यानंतर मृगबहारातल्या डाळिंबागांचा आता राहिला आता आपलं फक्त फवारणी व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापनामध्ये जर डाळिंबागेमध्ये तेलकट डाग जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, तर ती म्हणजे फवारणी करत असताना असं एक पण औषध आपलं गेलं नाही पाहिजे की जे तेलकटवर काम करत नाही. जे औषध तेलकटवर काम करत नाही असं औषध जर आपण फवारणीमध्ये जर मारलं तर तेलकट डाग नियंत्रणात आणणं आपल्याला मुश्किल होणार आहे. त्यामुळे अशा औषधांचा आपला वापर करायचा आहे की ज्यातून आपला तेलकट डाग हा कंट्रोल होणार आहे. ज्यातून आपला तेलकट डाग हा कंट्रोल होणार आहे अशा औषधांचा आपल्याला आपल्या डाळिंबागेवरती वापर हा करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्या फवारणीचा जसं मी मागच्या 15 दिवसांनी आपलं लाईव्ह झालं तर 3 फवारणींचं नियोजन आपल्याला दिलेलं होतं. त्या पद्धतीनेच आजच्या लाईव्हमध्ये सुद्धा 3 फवारणींचं नियोजन मी आपल्याला देणार आहे, ज्यामध्ये की आपण नेहमी सांगत असतो की पहिली फवारणी आपली केमिकलमध्ये जात असते, त्यानंतर दुसरी फवारणी ही आपली ऑर्गॅनिकमध्ये जात असते आणि तिसरी फवारणी ही आपली बायोलॉजिकलमध्ये जात असते. जेणेकरून आपल्याला या तिघांचं मध्य साधत आपलं झाडसुद्धा स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि झाडसुद्धा वीक होणार नाही आणि रोगाला बळी पडणार नाही याची काळजी आपल्या डाळिंबागेमध्ये घ्यायची असते. त्यामुळे आपल्या तिघांचा मध्य साधत पहिली फवारणी केमिकलमध्ये, दुसरी फवारणी ऑर्गॅनिकमध्ये आणि तिसरी फवारणी आपली बायोलॉजिकलमध्ये असा आपल्याला फवारणीचं नियोजन आपल्या डाळिंबागेमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तेलकट डाग हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे जसं मी मागच्या लाईव्हमध्ये 15 दिवसांनी जे काय आपलं लाईव्ह झालेलं होतं त्यामध्ये पुढच्या 15 दिवसाचं फवारणीचं नियोजन आपल्याला दिलेलं होतं, त्या पद्धतीनेच आजच्या लाईव्हमध्ये सुद्धा पुढच्या 15 दिवसाचं फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची आहे करजेट आणि कोसाईडची. पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे करजेट 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने आणि कोसाईड हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने. करजेट कोसाईडची फवारणी आपल्याला या पहिल्या फवारणीमध्ये आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या डाळिंबागा या हिरव्या अवस्थेमध्ये आहेत किंवा मृगबहारातल्या असतील तर या बागांसाठी आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये नियोजन हे ठेवायचं आहे. पहिल्या फवारणीमध्ये करजेट 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने आणि कोसाईड 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने. त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर किमान आपल्याला 5 ते 7 तास पाऊस आलेला नको आहे. कव्हरेज आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. प्रत्येक झाडाच्या अवयवापर्यंत, पानापर्यंत, फळापर्यंत आपलं औषध हे पोचलं पाहिजे या दृष्टीने आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये कव्हरेज आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर चुकूनही तणनाशकांचा वापर डाळिंबागेमध्ये करायचा नाही आहे. तणनाशक जर आपण वापरलं तर कितीही वरती औषधं मारा, औषधं मारल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे चुकूनही आपल्या तणनाशकांचा वापर आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये करायचा नाही आहे. आणि जसं मी नेहमी सांगत असतो की किमान आपल्याला 5 ते 6 दिवसांचा किंवा 4 ते 5 दिवसांचा अंतर आपल्याला 2 फवारणींमध्ये ठेवायचं. त्यामुळे पहिल्या फवारणीमध्ये करजेट कोसाईडची फवारणी झाल्यानंतर आपल्याला किमान 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवून मग पुढच्या 5 ते 6 दिवसांनी जरी फवारणी केली तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. तर दुसरी फवारणी आपल्याला पहिली फवारणी झाल्यानंतर 4 ते 5 किंवा 5 ते 6 दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला सध्याच्या परिस्थितीनुसार परत आपल्याला स्कोर आणि डिफेंडर. स्कोर 1 लिटर पाण्यासाठी सिजेंटा कंपनीचं जे काही स्कोर येतं तर ते 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली किंवा अर्धा मिली आणि त्यामध्ये डिफेंडर हे 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम या पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे. यावर्षी ज्या डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग आहे, जे आपल्या ग्रुपमध्ये शेतकरी आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांनी फोनवरती सुद्धा चर्चा केलेली होती आणि ज्या डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग होतात तर मी अतिशय जबाबदारीने आणि खात्रीने सांगतो की जे आपण हे केमिकल, ऑर्गॅनिक आणि बायोलॉजिकल या 3 फवारणींचं जे काही नियोजन आपण दिलेलं होतं तर या फवारणींमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने तेलकट डाग नियंत्रणात आणण्यासाठी मदत झालेली आहे. आणि त्यामध्ये विशेषतः डिफेंडर जे काही मी सांगत असतो तर त्या डिफेंडरचे रिझल्ट सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेले आहे. आणि सध्याच्या या बहारामध्ये, या वर्षीच्या डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग कमी करण्यासाठी डिफेंडरने अतिशय महत्त्वाची भूमिका ही बजावलेली आहे. आपल्याला कुठल्याही कंपनीची मार्केटिंग करायची नाही आहे, कुठल्याही प्रोडक्टची मार्केटिंग करायची नाही, पण जे चांगलं आहे, ज्याचे रिझल्ट चांगले आहेत तर ते आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या डिफेंडरचे मिळालेले आहेत. आता ज्या वेळेस मी व्हिजिटला जात असतो तर 2-3 ठिकाणी शेतकरी तर असं म्हटले की सर आमची डाळिंब बाग ही फक्त डिफेंडरमुळे वाचलेली आहे. अशा सुद्धा फीडबॅक मला ज्यावेळेस मी खाली ग्राउंडला फील्डला व्हिजिटला जात असतो किंवा फोनसुद्धा जे आता मी फोन मला येत असतं तर त्या फोनवरती सुद्धा अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मला बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही बेस्ट असेल तेच आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. मग हे मारून बघू, ते मारून बघू, याचा रिझल्ट येतोय का, त्याचा रिझल्ट येतोय का, या पद्धतीने जर आपण फवारणीचं जर नियोजन जर ठेवलं तर आपल्या डाळिंबागेमध्ये तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि जितके जास्त स्प्रे करू, जितक्या जास्त फवारण्या करू तितका जास्त तेलकट डाग हा आपल्या डाळिंबागेमध्ये वाढलेला दिसणार आहे. त्यामुळे मी जे नेहमी सांगतो की फवारणीमध्ये किमान 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवा.
आता बरेच शेतकरी मी बघतो की तिसऱ्या दिवशी फवारणी करतायत तेलकट डागावरती, पण अशा डाळिंब बागांमध्ये तो डाग हा कंट्रोल होत नाहीये. त्यामुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही बेस्ट आहे, ज्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहेत सध्याच्या वातावरणानुसार, तेच आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. तर या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला स्कोर, सिजंटा कंपनीचं जे काही स्कोर येतं तर ते आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिलीने आणि डिफेंडर हे 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅमने अशी आपल्याला दुसरी फवारणी आपल्या डाळिंब बागेवरती घ्यायची आहे. त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 4 ते 5 दिवसाचा अंतरच ठेवायचा आहे. किमान 5 ते 6 तास पाऊस यायला नको आहे. जर त्याआधी जर पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी परत तीच फवारणी आपल्याला रिपीट करावी लागणार आहे. किमान 5 ते 6 तास पाऊस नको आहे. कव्हरेज आपल्याला प्रॉपर घ्यायचं आहे. प्रत्येक फळापर्यंत आपलं औषध पोहोचलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये कव्हरेज ठेवायचं आहे. तर या ज्या काही बेसिक काळजी आहेत तर ते आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये घ्यायची आहे. नंतर ही फवारणी झाल्यानंतर जसं मी नियोजनात सांगितलं की तिसरी फवारणी आपल्याला बायोलॉजिकलची घ्यायची आहे. जे आपल्याला उपयुक्त जीवाणू आहेत, जे आपल्याला बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची फवारणीच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा वापर आपल्या डाळिंब बागेवरती करायचा आहे. मग त्यामध्ये आपण सुडोमोनास बॅसिलसचा वापर आपण करू शकतो. मग त्यामध्ये पण जे काही सगळ्यात बेस्ट आहे तर ते जे काही मी माझ्या रिकमेंडेशनमध्ये माझ्या शेड्यूलमध्ये सांगत असतो, प्रत्येक लाईव्हला मी सांगत असतो, तर आपल्याला स्पोर प्लस SK बायोबीज कंपनीचा 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम आणि PF08 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम. आणि त्यामध्ये आपल्याला कुठलेही कॉन्टॅक्ट फंगिसाईड, मग त्यामध्ये Z78, कॅप्टॉप, अँट्राकॉल या तिघांपैकी कुठलेही एक फंगिसाईड आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये घेऊ शकतो. मागच्या लाईव्हला मी Z78 सांगितलेलं होतं, तर या आत्ताच्या फवारणीमध्ये आपण कॅप्टॉप 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, स्पोर प्लस 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम आणि PF08 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम या पद्धतीने तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे, जी की बायोलॉजिकल आहे, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स युक्त आहे, जे की आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग हा अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. जर थोडाफार रिमझिम पाऊस असेल, थोडंफार झाडावरती पाणी असेल, अशा अवस्थेमध्ये जरी ही फवारणी जर आपल्या डाळिंब बागेवरती जर केली तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट हे आपल्या तेलकट डाग नियंत्रणासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला अशी स्ट्रॅटेजी, अशी रणनीती आपल्याला तेलकट डाग नियंत्रणासाठी मृग भारतल्या डाळिंब बागांसाठी आपल्याला ठेवायची आहे. पहिली फवारणी केमिकल, दुसरी ऑर्गॅनिक, तिसरी बायोलॉजिकल, अशा 3 फवारणींचं नियोजन आपल्याला ठेवायचं आहे. किमान 5व्या-6व्या दिवशी दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे. 5 ते 6 दिवसाचा अंतर बागेमध्ये फवारणीसाठी ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने नियोजन आपल्याला करायचं आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर असणं आपल्याला गरजेचं आहे. नायट्रेट, नायट्रोजनयुक्त खतं 100% आपल्याला टाळायची आहेत. त्याचबरोबर तणनाशकांचा वापर सुद्धा आपल्याला 100% आपल्याला टाळायचा आहे. पांढरी मुळी आपली चालू असणं गरजेचं आहे. जर आपली पांढरी मुळी चालू असेल तरच या फवारणी केल्यानंतर आपल्याला रिझल्ट हे मिळणार आहे. जर पांढरी मुळी बंद असेल, आपण वरून फवारणीवर फवारणी करतोय, तर त्या औषधांचा कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. झाड उलट स्ट्रेसमध्ये जाईल, वीक होईल आणि आपल्याला झाड हे जास्त रोगाला बळी पडलेलं दिसणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक अवस्थेतल्या डाळिंब बागायतदाराला सांगतोय की सध्याच्या परिस्थितीमध्ये डाळिंब झाडाची पांढरी मुळी चालू असणं गरजेचं आहे. आणि जर पांढरी मुळी बंद असेल, तांबडी पडलेली असेल, मुळीची साल निघत असेल, मुळी ब्लॉक झालेली असेल, तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला लगेच सॉइल टॉप एकरी 1 लिटर आणि 2 किलो काळा गूळ रात्रभर भिजत ठेवायचा आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडायचा आहे. तरच आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये डाग हा कंट्रोल करता येणार आहे. अशा पद्धतीने जर सगळं एकात्मिक नियोजन जर आपण आपल्या डाळिंब बागेवरती जर ठेवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तेलकट डाग आपण कंट्रोल करू शकतो, नियंत्रणात आणू शकतो, आपल्या डाळिंब बागा ह्या वाचवू शकतो.